नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। एसएससी बोर्ड परीक्षा 2022 चालू आहे आणि 1 एप्रिल या रोजी इतिहास व राज्यशास्त्र या विषयांचा पेपर होणार आहे। तो पेपर विद्यार्थ्यांना सोपा जावा, 40 पैकी अधिक गुण विद्यार्थ्यांनी प्राप्त करावे यासाठी आपण या व्हिडिओ अंतर्गत महत्त्वाची प्रश्नपत्रिका अपलोड करत आहोत। ही प्रश्नपत्रिका आपणास उत्तरासहित पाहावयास मिळणार आहे आणि यातील बरेच प्रश्न 1 एप्रिल 2022 च्या परीक्षेमध्ये येऊ शकतात, त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। त्याचबरोबर मी या चॅनलवर इतर 9 प्रश्नपत्रिका उत्तरासहित अपलोड केलेल्या आहेत। त्या 9 प्रश्नपत्रिकेची लिंक आपणास या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपणास दिली जाईल। म्हणजे एकंदरीत या एकाच व्हिडिओमध्ये आपणास 10 प्रश्नपत्रिका उत्तरासहित आपणास पाहावयास मिळतील। त्या आपण सर्व पाहाव्या व 1 एप्रिल 2022 रोजी होणाऱ्या इतिहास व राज्यशास्त्र या विषयामध्ये 40 पैकी अधिक गुण प्राप्त करावेत। तर सुरू करूया आजची सराव प्रश्नपत्रिका उत्तरासहित। त्यातील प्रश्न पहिला अ जो आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। हा प्रश्न 3 गुणांसाठी असून यामध्ये 3 विधाने विचारली जातील। त्यापैकी पहिले जे विधान आहे ते म्हणजे आधुनिक इतिहास लेखनाचा जनक टिंबटिंब यास म्हणता येईल। यासाठी पर्याय अ व्हॉल्टियर, ब रेने देकार्त, क लिओपोल्ड रांके आणि ड कार्ल मार्क्स। तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ व्हॉल्टियर। तर बऱ्याच वेळेस विद्यार्थी अशी चूक करतात की फक्त पर्याय क्रमांक लिहितात, तर इतिहास व राज्यशास्त्र या विषयामध्ये असे न करता विधान पूर्ण लिहून रिकाम्या जागी जो शब्द आहे तो शब्द लिहावा व त्या शब्दाला अधोरेखित म्हणजेच अंडरलाईन करणे अपेक्षित असते। त्यानंतर दुसरे विधान आपण पाहू। दुसरे विधान आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील टिंबटिंब हा महत्वाचा कोश आहे। यासाठी पर्याय अ विश्वकोश, ब चरित्रकोश, क संस्कृती कोश व ड राज्य व्यवहार कोश। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड राज्य व्यवहार कोश। त्यानंतर तिसरे विधान आपण पाहू। तिसरे विधान आहे महाबळेश्वर जवळील भिलार हे टिंबटिंब गाव म्हणून प्रसिद्ध आहे। यासाठी पर्याय अ पुस्तकांचे, ब वनस्पतींचे, क आंब्यांचे आणि ड किल्ल्यांचे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ पुस्तकांचे। त्यानंतर प्रश्न पहिला ब जो आहे तो म्हणजे पुढील पैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा। हा प्रश्न 3 गुणांसाठी असेल। यामध्ये 4 जोड्या दिल्या जातील, त्यापैकी 1 जोडी चुकीची असेल। आपणास फक्त चुकीची जोडी ओळखून जशास तशी लिहायची आहे। या ठिकाणी अ गटामधील 4 जोड्या, त्यामध्ये 1 मल्लखांब शारीरिक कसरतीचे खेळ, 2 वॉटर पोलो पाण्यातील खेळ, 3 स्केटिंग साहसी खेळ आणि 4 बुद्धिबळ मैदानी खेळ। तर यापैकी चुकीची जोडी जी आहे ती म्हणजे जोडी क्रमांक 4 बुद्धिबळ मैदानी खेळ। आपणास फक्त चुकीची जोडी ओळखून लिहायची आहे, दुरुस्त करायची नाही। त्यानंतर ब गट जो आहे त्यामध्ये 1 दुर्ग भ्रमण यात्रा कृषी पर्यटन, 2 लोणार सरोवर भेट भौगोलिक पर्यटन, 3 हिमालयीन कार रॅली क्रीडा पर्यटन आणि 4 फिल्म फेस्टिवल आणि 4 फिल्म फेस्टिवल नैमित्तिक पर्यटन। तर यापैकी चुकीची जोडी जी आहे ती जोडी क्रमांक 1 दुर्ग भ्रमण यात्रा कृषी पर्यटन। त्यानंतर क जो गट आहे त्यामध्ये 1 भारत इतिहास संशोधन मंडळाची स्थापना, इतिहासाचार्य विका राजवाडे। त्यानंतर 2 एशियाटिक सोसायटीची स्थापना, सर विल्यम जोन्स। 3 महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास प्रेरणा, विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि 4 हडप्पा संस्कृतीचा शोध, जेम्स मिल। तर यापैकी चुकीची जोडी जी आहे जोडी क्रमांक 4 हडप्पा संस्कृतीचा शोध, जेम्स मिल। त्यानंतर प्रश्न दुसरा अ जो आहे तो म्हणजे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा। कोणत्याही 2 कृती आपणास या ठिकाणी करावयाच्या आहेत। हा प्रश्न 4 गुणांचा आहे। त्यामध्ये पहिली जी कृती आहे ती म्हणजे लोकशाहीचे आधारस्तंभ। तर यासाठी त्याचे 4 पर्याय जे आहेत त्याचे उत्तरे आपण पाहू। 1 कायदे मंडळ, 2 कार्यकारी मंडळ, 3 न्यायपालिका आणि 4 जे आहे ते म्हणजे वृत्तपत्रे। अशा प्रकारे लोकशाहीचे 4 आधारस्तंभ आपणास लिहिता येतील। प्रत्येक आधारस्तंभात अर्धा गुण असेल। त्यानंतर दुसरी कृती जी आहे ती म्हणजे भारतातील नैसर्गिक जागतिक वारसा स्थळे। तर याचे उत्तर आहे 1 पश्चिम घाट, 2 मानस वन्यजीव अभयारण्य,
3 सुंदरबन राष्ट्रीय उद्यान आणि 4 केवलदेवी राष्ट्रीय उद्यान. त्यानंतर तिसरे जे संकल्पना चित्र आहे ते म्हणजे साहसी व रोमांचकारी खेळ. त्यामध्ये 1 प्रस्तारोहण, 2 ग्लायडिंग, त्यानंतर 3 मोटार कार आणि 4 मोटार सायकल. त्यानंतर प्रश्न दुसरा ब जो आहे तो म्हणजे पुढील संकल्पना स्पष्ट करा. कोणत्याही 2 संकल्पना आपणास स्पष्ट करावायच्या आहेत. हा प्रश्न 4 गुणांचा असेल. त्यामध्ये पहिले जी संकल्पना आहे ते म्हणजे वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य. तर याचे उत्तर भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात वर्तमानपत्रांनी पुढील कार्य केले. त्यामध्ये 1 लोकजागृती, लोकशिक्षण, भारतीय संस्कृती व इतिहासाची थोरवी वर्णन केली. त्यानंतर 2 सामाजिक, धार्मिक व राजकीय चळवळीला पाठिंबा देऊन साम्राज्यवादी धोरणांना विरोध केला. त्यानंतर 3 पाश्चात्य विद्या व शिक्षण जनतेपर्यंत पोहोचवून समाज प्रबोधनाचे कार्य केले. त्यानंतर 4 तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली. त्याचबरोबर समाजसुधारक नेते व संघटना यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविले. अशा प्रकारे संकल्पना स्पष्ट करत असताना आपणास मुद्दे लिहिणे अपेक्षित आहे, कारण प्रत्येक मुद्द्यास अर्धा गुण. 2 मार्काच्या प्रश्नांसाठी किमान 3 ते 4 मुद्दे लिहिणे अपेक्षित असते. त्यानंतर दुसरी संकल्पना आपण पाहू, अभिलेखागार. ही संकल्पना अतिशय महत्वाची असून ही संकल्पना परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते. तर याचे उत्तर 1 ऐतिहासिक दस्तावेज ज्या ठिकाणी जतन करून ठेवले असतात त्या ठिकाणास अभिलेखागार असे म्हणतात. त्यानंतर दुसरा मुद्दा, अभिलेखागारामध्ये महत्वाची जुनी कागदपत्रे, दप्तरे, जुने चित्रपट, जागतिक करारांचे ऐवज इत्यादी जतन करून ठेवले जाते. त्यानंतर 3 अभिलेखागारामुळे मूळ कागदपत्रांचे संदर्भ मिळतात. तत्कालीन ऐतिहासिक घटना अभ्यास करता येतो. तत्कालीन भाषा, लिपी यांचा शोध घेता येतो. कालगणना करता येते. ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांना हस्तांतरित करता येतो. त्याचबरोबर चौथा मुद्दा, भारताचे दिल्ली येथील राष्ट्रीय अभिलेखागार हे आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार आहे. हा मुद्दा आवर्जून लिहावा. भारतातील प्रत्येक राज्याचे स्वतःचे स्वतंत्र अभिलेखागार आहे. अशा प्रकारे अभिलेखागार ही संकल्पना आपण लिहू शकतो. त्यानंतर तिसरी संकल्पना आहे ती म्हणजे पर्यटन. तर दूरच्या स्थळांना विशिष्ट हेतूने भेट देण्यासाठी केलेला प्रवास म्हणजे पर्यटन होय. आपल्या राहत्या घरापासून विविध कारणासाठी काही काळ दूर जाणे म्हणजे पर्यटन होय. पर्यटन ही मानवाची सहज प्रवृत्ती आहे. त्यानंतर 2 पर्यटनाची परंपरा प्राचीन काळापासून चालत आहे. पर्यटनाचे हेतू व स्वरूप मात्र काळाप्रमाणे व गरजेप्रमाणे बदलत जातात. त्यानंतर 3 आधुनिक काळात वाहतुकीच्या सुविधामुळे पर्यटन सोपे व गतिमान झाले आहे. 20व्या शतकात तर पर्यटनाकडे आधुनिक उद्योग म्हणून पाहिले जाते. त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे स्थानिक पर्यटन ते आंतरराष्ट्रीय पर्यटन असा पर्यटनाचा विस्तार होत जातो. वाढत्या पर्यटनाचा देशाला फायदाच होतो. त्यानंतर प्रश्न तिसरा, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. कोणते 2 विधाने आपणास सोडवायचे आहेत. हा प्रश्न 4 गुणांसाठी असून यामध्ये 4 विधाने दिली जातील. त्यापैकी पहिले जे विधान आहे ते म्हणजे बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्वाचा प्रकार आहे. तर याचे उत्तर 1 ऐतिहासिक साहित्यात फारसी ग्रंथ, ताम्र, शिलालेख, कागदपत्रे, नाणी, प्रवास वर्णने इत्यादी साधनाबरोबर ऐतिहासिक बकरीचाही समावेश होतो. त्यानंतर 2 बकरीत शूर योद्ध्यांचे गुणगान असते. ऐतिहासिक घडामोडी आणि युद्धाची वर्णने असतात. त्यानंतर 3 थोर पुरुषांची चरित्रे आणि त्या काळातील नगरांची वर्णने असतात. त्यानंतर 4 तत्कालीन सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक जीवनाचे चित्र रंगवलेले असते. ही वर्णने इतिहास लेखनाला उपयोग ठरतात. म्हणून बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्वाचा प्रकार आहे. त्यानंतर दुसरे विधान आपण पाहू. दुसरे विधान आहे तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. तर याचे उत्तर 1 लाखो वर्षाच्या वाटचालीत मानव प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यात नवनवीन कौशल्य अवगत करीत गेला. त्यानंतर 2 दगडापासून हत्यारे तयार करणे, शेतीचे तंत्र अशी वाटचाल करीत तो विज्ञान युगात आला. त्यानंतर 3 कृषी उत्पादने, वस्तूची उत्पादने, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादी मध्ये बदल होत गेले. त्यानंतर 4
यांत्रिकरणामुळे उत्पादन वाढले, ही सर्व प्रगती समजून घेण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. त्यानंतर तिसरे विधान आहे, सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदललेले आहे. तर याचे उत्तर 21व्या शतकात खेळाचे आंतरराष्ट्रीयकरण झाले आहे. 2 सर्वच सामन्याचे थेट प्रक्षेपण जगाच्या कानाकोपऱ्यात एकाच वेळी होत असते, त्यामुळे हौशी खेळाडू शिकण्यासाठी तर प्रेक्षक मनोरंजनासाठी सामने पाहतात. त्यानंतर 3 निवृत्त खेळाडू समालोचनासाठी वाहिन्यावर येतात. त्यानंतर 4 मोठा प्रेक्षक वर्ग सामने पाहतो. यामुळे कंपन्या मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून आपल्या उत्पादनाच्या जाहिराती खेळाच्या प्रेक्षेपण दरम्यान सादर करीत असतात. या कारणामुळे सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदललेले आहे. त्यानंतर चौथे जे विधान आहे ते म्हणजे आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे. तर याचे उत्तर, भारताला संपन्न असा नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. हा वारसा आपण जपला पाहिजे, कारण 1 आपल्या ऐतिहासिक वास्तू, किल्ले, ठिकाणे ही भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक असतात. त्यानंतर 2 या ऐतिहासिक वारसामुळे आपल्याला प्रेरणा व स्फूर्ती मिळते. त्यानंतर 3 विविधतेने नटलेल्या भारतात अनेक नद्या, पर्वत, जंगले, अभयारण्य, समुद्रकिनारे आहेत व ते पाहण्यासाठी हजारो पर्यटक परदेशातून येतात. त्यानंतर 4 भारतीय नृत्य, साहित्य, विविध कला, तत्वज्ञान यांचा अभ्यास करण्यासाठी जगभरातील लोक भारतात येतात. हा सांस्कृतिक ठेवाही आपण जतन केला पाहिजे. त्यानंतर प्रश्न चौथा जो आहे तो म्हणजे एक उतारा दिला जातो, त्या उतार्यावर आपणास 3 प्रश्न विचारले जातात. हा जो उतारा आहे या उतार्यावर आपणास प्रश्न विचारले जातील. यामधील पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे IBC चे नामकरण काय झाले. तर याचे उत्तर, IBC म्हणजे इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी या खाजगी रेडिओ केंद्राचे ब्रिटिश सरकारने प्रथम इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस कंपनी म्हणजे ISBS असे व नंतर ऑल इंडिया रेडिओ म्हणजे AIR असे नामकरण केले. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, आकाशवाणी हे नाव कसे पडले. तर याचे उत्तर आहे, ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेवरून ऑल इंडिया रेडिओला आकाशवाणी असे नाव दिले गेले. त्याचबरोबर तिसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे आकाशवाणी कोणते कार्यक्रम प्रसारित करते. तर याचे उत्तर, 1 आकाशवाणी सुरुवातीच्या काळात सरकारी उपक्रम व कार्यक्रम यांची माहिती जनतेला अधिकृतपणे देत असे. त्यानंतर 2 नंतरच्या काळात आकाशवाणी विविध मनोरंजनाचे आणि साहित्यिक मूल्य असलेले कार्यक्रम सादर करू लागले. त्यानंतर 3 समाज प्रबोधनाचे विविध कार्यक्रम आकाशवाणी सादर करीत असते. त्यानंतर 4 मुले, युवा, वृद्ध, महिला अशा विविध गटातील लोकांसाठी तसेच शेतकरी, कामगार यांच्यासाठी आकाशवाणीवरून विविध कार्यक्रम प्रसारित केले जातात. शेती, विज्ञान, अर्थकारण, संगीत, साहित्य अशा विविध क्षेत्रात कार्यक्रम आकाशवाणीवरून सादर होत आहेत. त्यानंतर प्रश्न 5वा, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणते 2 प्रश्न आपणास या ठिकाणी सोडवायचे आहेत. हा दीर्घोत्तरी प्रश्न आहे. प्रत्येक प्रश्न हा 3 गुणांसाठी असेल. त्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये कोणती. तर याचे उत्तर, आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये, त्यामध्ये 1 या पद्धतीची सुरुवात योग्य प्रश्नाच्या मांडणीने शास्त्रशुद्ध पद्धतीने होते. त्यानंतर 2 हे प्रश्न भूतकालीन मानवी समाज घटकांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृती संबंधी असतात. त्या कृतीचा सदैव दैवी घटनाशी व कथा कहाण्याशी जोडलेला नसतो. त्यानंतर 3 या प्रश्नांच्या उत्तरांना इतिहासातील विश्वासार्ह पुराव्याचा आधार असल्याने त्याची मांडणी तर्कसंगत असते. त्यानंतर 4 मानवाने केलेल्या भूतकालीन कृतीच्या आधारे इतिहासात मानवजातीच्या वाटचालीचा वेध घेतला जातो. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो प्रश्न आपण पाहू. दुसरा प्रश्न आहे, कार्ल मार्क्स यांचा
वर्ग सिद्धांत स्पष्ट करा. तर याचे उत्तर 19व्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनीच्या कार्ल मार्क्स यांनी वर्ग संघर्षाचा सिद्धांत मांडला. त्यांच्या मते एक इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसाचा असतो. त्यानंतर 2 मूलभूत गरजा भागविण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनाच्या स्वरूपावर व मालकीवर माणसामाणसाचे नातेसंबंध अवलंबून असतात. त्यानंतर 3 समाजातील सर्व घटकांना ही उत्पादन साधने समप्रमाणात मिळत नाहीत. त्यानंतर 4 उत्पादन साधनाच्या या असमान वाटपामुळे समाजाची वर्गवार आधारित विषम विभागणी होऊन वर्ग संघर्ष सुरू होतो. 5 उत्पादन साधने ताब्यात असलेला वर्ग अन्य वर्गाचे आर्थिक शोषण करतो. मानवी इतिहास हा अशा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आपण लिहावा. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे खेळातून व्यावसायिक संधी कशा प्राप्त होतात. तर याचे उत्तर खेळाशी अनेक घटक संबंधित असतात. त्यातून पुढील अनेक व्यावसायिक संधी आपणास प्राप्त होतात. त्यामध्ये 1 खेळासंबंधी लेखन करणारे लेखक व समीक्षक यांना संधी प्राप्त होती. त्यानंतर 2 आकाशवाणी, दूरदर्शन व विविध वाहिन्यांवरून खेळाचे समालोचन करणारे समालोचक, तज्ञ व त्यांना माहिती पुरवणारे सहाय्यक यांना व्यावसायिक संधी प्राप्त होती. त्यानंतर 3 खेळाडूंना शिकवणारे परीक्षक, मैदान तयार करणारे तज्ञ, पंच इत्यादी. त्यानंतर 4था जो मुद्दा आहे तो म्हणजे खेळाचे चित्रीकरण करणारे कॅमेरामन व त्यांचे सहाय्यक व संगणक तज्ञ अशा या सर्वांना खेळामुळे व्यावसायिक संधी प्राप्त होते. त्यानंतर 4था जो प्रश्न आहे तो म्हणजे पर्यटनाच्या विकासासाठी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे. तर याचे उत्तर आधुनिक काळात पर्यटन ही रोजगारभिमुख आणि देशाचा विकास करणारी बाब ठरली आहे. म्हणून पर्यटनाच्या विकासासाठी पुढील काळजी घेतली पाहिजे. त्यामध्ये 1 पर्यटकांच्या जीविताची सुरक्षितता आणि सुरक्षित वाहतूक याकडे लक्ष दिले पाहिजे. 2 पर्यटकांना उत्तम दर्जाची निवासस्थाने उपलब्ध करून दिली पाहिजेत. त्यानंतर 3 त्यांना प्रवासात उत्तम सुखसोयी व स्वच्छ प्रसाधनगृहे उपलब्ध करून दिली पाहिजेत. त्यानंतर 4 ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळे स्वच्छ व सुविधायुक्त ठेवली पाहिजेत. त्यानंतर 5 पर्यटकांना प्रेक्षणीय स्थळांची माहिती पुस्तिका, नकाशे, मार्गदर्शक, गाईड, भाषे इत्यादी सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. आणि 6वा जो मुद्दा आहे तो म्हणजे दिव्यांगांच्या पर्यटनातील गरजेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. त्यानंतर प्रश्न 6वा जो आहे तो राज्यशास्त्रावर आधारित आहे. त्यामध्ये दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. त्यामध्ये 2 विधाने विचारले जातील आणि हे प्रश्न 2 गुणांसाठी असेल. त्यामध्ये पहिले विधान डॉक्टर राजेंद्र सिंह राणा यांनी राजस्थानमध्ये टिंबटिंब घडवून आणली. तर यासाठी पर्याय अ धवल क्रांती, ब जल क्रांती, क हरित क्रांती आणि ड ग्राहक क्रांती. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब जल क्रांती. त्यानंतर दुसरे विधान आपण पाहू. दुसरे विधान आहे शिरोमणी अकाली दल हा पक्ष टिंबटिंब राज्यात आहे. यासाठी पर्याय अ पंजाब, ब आसाम, क बिहार आणि ड जम्मू आणि काश्मीर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ पंजाब. या ठिकाणी प्रिंट मिस्टेक ब झालेला आहे. तर पर्याय क्रमांक अ पंजाब हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न 7वा जो आहे तो म्हणजे पुढील विधाने चूक की बरोबर ते सहकारण स्पष्ट करा. कोणते 2 विधाने आपणास सोडवायचे आहेत. हा प्रश्न 4 गुणांचा असेल. त्यामध्ये पहिले जे विधान आहे ते म्हणजे राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. तर हे विधान बरोबर आहे. कारण 1 राजकीय पक्ष जनतेच्या मागण्या आणि गाऱ्हाणी शासनापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करतात. 2 शासन पक्षांमार्फत आपल्या धोरणांची योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवून त्यांच्या या कार्यक्रमांना पाठिंबा मिळवतात. त्यानंतर 3 या धोरणावरील जनतेच्या प्रतिक्रिया सरकारला सांगण्याचे कामही राजकीय पक्ष करतात. अशा रीतीने राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. तर हा जो 2 गुणाचा प्रश्न आहे यासाठी हे विधान चूक की बरोबर आहे हे सांगण्यासाठी 1 गुण व कारण यासाठी 1 गुण असते.
जर आपण चुकी बरोबर हे बरोबर सांगितलात तर आपणास 1 गुण प्राप्त होतो आणि जर चुकी बरोबर हे जर आपले चुकले तर पुढील गुण आपणास मिळत नाही. त्यानंतर दुसरे विधान आपण पाहू. निवडणूक आयोग निवडणुकी दरम्यान आचारसंहिता लागू करतो. तर याचे उत्तर हे विधान बरोबर आहे. कारण 1 त्यामुळे निवडणुका खुल्या वातावरणात व निष्पक्ष पद्धतीने घेता येतात. त्यानंतर 2 निवडणुकीच्या काळात गैरप्रकारांना आळा घातला जातो. त्यानंतर 3 धाक धडकच्या दहशत यापासून सामान्य मतदाराला दिलासा मिळून तो मुक्तपणे मतदान करू शकतो. म्हणून निवडणूक आयोग निवडणुकी दरम्यान आचारसंहिता लागू करते. त्यानंतर तिसरे विधान आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते. तर हे विधान चूक आहे. कारण 1989च्या निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने आघाडी सरकारे केंद्रात व राज्यात अधिकारावर आली. त्यानंतर 2 पक्षाचा आपापला कार्यक्रम बाजूला ठेवून समान कार्यक्रमावर भूमिकेवर एकत्र येऊन हे पक्ष सरकार चालवू लागले. त्यानंतर 3 1977चा जनता पक्षाचा प्रयोग फसल्यानंतर आता केंद्र व राज्य पातळीवर आघाडी शासन चांगल्या प्रकारे काम करीत आहे. म्हणून आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हा समज खोटा ठरला आहे. त्यानंतर प्रश्न 8वा जो आहे तो म्हणजे पुढील संकल्पना स्पष्ट करा. कोणतीही एक संकल्पना आपणास स्पष्ट करावायची आहे. हा प्रश्न 2 गुणांसाठी असेल. त्यामध्ये पहिली जी संकल्पना आहे ती म्हणजे चळवळ. तर याचे उत्तर 1 एखादा प्रश्न निराकरणासाठी जेव्हा लोक संघटित होऊन सातत्याने कृती करतात तेव्हा तिला चळवळ असे म्हणतात. त्यानंतर 2 चळवळी या नागरिकांचा सार्वजनिक जीवनातील भाग वाढवतात. सार्वजनिक हितासाठी आणि प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी चळवळी होत असतात. त्यानंतर 3 सरकारवर दबाव आणून आपले प्रश्न सोडवण्यासाठी चळवळी होतात असे नाही, तर शासनाच्या काही निर्णयावर वा धोरणांना विरोध करण्यासाठी चळवळी होतात. त्यानंतर 4 धार्मिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, पर्यावरण विषयक, स्वच्छता, वाईट प्रथा, परंपरा इत्यादी विविध विषयातील प्रश्न घेऊन चळवळी होत असतात. त्यानंतर आपण दुसरी संकल्पना पाहू. दुसरी संकल्पना आहे राष्ट्रीय पक्ष. तर याचे उत्तर राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या पक्षांना राष्ट्रीय पक्ष असे म्हणतात. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने पुढील निकष ठेवलेले आहेत. त्यामध्ये 1 किमान 4 राज्यामध्ये शेवटच्या लोकसभा निवडणुकीत किंवा विधानसभेच्या निवडणुकीत किमान 6% मते मिळवणे आवश्यक किंवा किमान 4 सभासद लोकसभेत निवडून येणे आवश्यक आहे किंवा 2 आधीच्या लोकसभेच्या निवडणुकीत किमान 3 राज्यामध्ये मिळून लोकसभेच्या जागांपैकी 2% जागा निवडून येणे आवश्यक आहे. त्यानंतर 3 किमान 4 राज्यामध्ये राज्य पातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळवणे आवश्यक आहे. त्यांनाच आपण राष्ट्रीय पक्ष म्हणून संबोधले जाते. त्यानंतर प्रश्न 8वा ब जो आहे तो म्हणजे सूचनेनुसार कृती करा. कोणती एक कृती आपणास करावायची आहे. हा प्रश्न 2 गुणांसाठी असेल. त्यामध्ये पहिली जी कृती आहे ते म्हणजे देशातील प्रमुख राष्ट्रीय पक्ष. तर याचे उत्तर आहे 1 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, 2 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, 3 भारतीय जनता पक्ष आणि 4 बहुजन समाज पक्ष. त्यानंतर दुसरी कृती आपण पाहू. दुसरी कृती आहे स्वातंत्र्यपूर्व काळातील समाज सुधारक. तर याचे उत्तर आहे 1 महात्मा फुले, 2 ईश्वरचंद्र विद्यासागर, 3 पंडिता रमाबाई आणि 4 राजा राममोहन रॉय. अशा प्रकारे स्वातंत्र्यपूर्व काळातील समाज सुधारक आपण लिहू शकतो. त्यानंतर प्रश्न 9वा जो आहे तो म्हणजे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणताही एक प्रश्न आपणास सोडवायचा आहे. हा प्रश्न 2 गुणांसाठी असेल. त्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय. तर याचे उत्तर सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे 1 ज्या सामाजिक बाबीमुळे, विचारामुळे व्यक्तीवर वा काही लोकसमूहावर अन्याय होतो त्या बाबी व ते विचार नष्ट करणे. त्यानंतर 2 व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान मानणे व
तशी धोरणे आखणे. त्यानंतर 3 जात, धर्म, भाषा, लिंग, वंश, जन्मस्थान, संपत्ती इत्यादीवर आधारित श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद न करता समान वागणूक देणे. आणि 4 सर्वांना विकासाची समान संधी देणे याला सामाजिक न्याय प्रस्थापित करणे असे म्हणतात. त्यानंतर दुसरे जे विधान आहे ते म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री चळवळी कोणत्या सुधारणासाठी लढत होत्या. तर याचे उत्तर स्वातंत्र्यपूर्व काळात पुढील सुधारणासाठी स्त्री चळवळी लढत होत्या. त्यामध्ये 1 स्त्रियावर होणारा अन्याय दूर व्हावा म्हणून. त्यानंतर 2 स्त्रियांचे शोषण थांबवून त्यांना प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून. त्यानंतर 3 सार्वजनिक जीवनात स्त्रियांना सन्मानाने जगता यावे म्हणून. आणि 4 सतीप्रथा, विधवांची उपेक्षा, बहुपत्नीत्व विवाह पद्धती, बालविवाह प्रथा इत्यादी सामाजिक प्रथा नष्ट व्हाव्यात म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री चळवळी सुधारणा करत होत्या. तर मित्रहो, अशा प्रकारे इतिहास व राज्यशास्त्र या विषयांची 40 गुणांची आपण प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे. त्याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये इतर 9 प्रश्नपत्रिकेची लिंक आपणास दिलेली आहे, ती पण आपण पाहावी. त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करा. धन्यवाद.